भिवंडी तालुका जुनांदुर्खी ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य सम्मान्य श्री वसंत जी पाटिल व पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के जुनांदुर्खी गांव शिवाजी नगर में गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। जवळजवळ माझ्या वडिलांपासून ही प्रथा आहे आणि वडिलांच्या पासून ही प्रथा चालू आहे गणपती स्थापनेची। आज तगात आम्ही सर्व भावांनी एकत्रच राहून जोपासले आणि जोपासणार। यावर्षी माझे वडील आणि माझी आई दोघेही हयात नाही आहेत। 26 जानेवारी दिवशी माझे वडील स्वर्गीय कचरुकर्णा पाटील यांचा देहासन झालं। तसेच माझी मातोश्री हरिभक्तीपरायण बारकुबाई कचरू पाटील 1 मे या दिवशी देहासन झालं। त्यामुळे आम्ही या वर्षी फक्त 1.5 दिवसाचे गणपतीचे स्थापना आमच्या घरात केलेली आहे। प्रथम मी माझ्या वतीने तसेच माझ्या वडिलांच्या वतीने माझ्या आईच्या वतीने आणि माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीने सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतोय। सर्वांनी आनंदाने आणि गुण्या गोविंदाने गणपती उत्सव साजरा करावा। सर्वांना या माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा। आणि आजच प्रत्येकाच्या घरी गणपती उत्सव साजरा झालेला आहे। खरोखर आनंदाचा वातावरण आहे या गावात। चांगले सुविधा झालेल्या त्या गावात अशाच सुविधा होत राहतील आणि होणारच याबद्दल तीन मात्र शंका नाही। कारण गावामध्ये अनेक समस्या होत्या आणि त्या जवळजवळ 75% पेक्षा जास्त आम्ही मिटवलेल्या आहेत। मी सरपंच असताना माझ्या अगोदरचे 3 सरपंच माझ्या नंतरचे 3 सरपंच झाले, त्यांनी सुद्धा या समस्यावरती खूप चांगल्या प्रकारे उपाययोजना केल्या। आम्हाला चांगलं मार्गदर्शन लागलं नारायण शेठ जाधव यांचं आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ह्या संपूर्ण गावाचा विकास करू शकलो आणि यापुढेही करत राहू अशी मी गणपती चरणी प्रार्थना करतो आणि सर्व गावाला सुखाने राहू दे अशी विनंती करतोय।